हॅलो 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 हॅलो. तो पंचांना देखील विनंती आहे की जास्त वेळ घेऊ देऊ नका. बैकफुट पे जाके रजत ने इस गेंद को खेला. कवर्स पे खिलाड़ी तैनात है, लेकिन क्या ये गेंद गैप ढूंढेगी? दूसरा रन. दूसरा रन यहाँ पर पूरा होता हुआ इन दो रनों के साथ टोटल पहुंचा 7. रजत मुंडे पहुंचा अपने निजी 2 के योगदान पर. टेम्बिली ने 70 रनों का आसानी के साथ पीछा किया. 71 रनों का पीछा करना था कामोठे के सामने. कामोठे के कमेंट्री की दुनिया के हमारे बड़े भाई भाऊ मात्रे यहाँ पर आ चुके हैं. उनका भी हम स्वागत करेंगे और उनसे गुजारिश करेंगे कि वो इस मंच पे आके इस मैच का मजा लें. और साथ साथ कॉलेज के ज़माने के हमारे फ्रेंड कुरली के प्रदीप धरणेकर साहब भी आ चुके हैं. उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा, लेकिन उनका स्वागत किया रजत मुंडे ने एक बेहतरीन ऑन ड्राइव से. मिड ऑन को चीरती हुई गेंद गई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. देव सांबारली बना टेम्बिलू के बीच का ये मैच एक बड़ा टोटल सामने खड़ा रखना होगा, क्योंकि जिस टीम ने 70 रन आसानी के साथ पूरे किए हो उस टीम के खिलाफ अगर आपको खेलना है तो एक अच्छा टोटल का होना ज़रूरी है. पहले ओवर में अब तक रन आ चुके हैं 11 रन. शुरुआत अच्छी हुई है, बगैर नुकसान 11 रन. नेल्सन आंकड़ा है जहां पर रिवर्स में दागने की कोशिश की थी रजत मुंडे ने. 71 और 72 रन चेस करने वाली दोनों टीमें खेल रही है. फिर से एक बार बैकफुट पर गए थे अंदरूनी किनारा. शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया. 12 रन एक ओवर की समाप्ति के बाद. 12 रन इसी औसत से अगर ये टीम खेले तो प्रोजेक्टेड टोटल 60 माना जाएगा. लेकिन रजत मुंडे जिस अंदाज से खेले पिछला मैच आरएम वाईसीसी आरएम इसके वाईसीसी मुरबी के खिलाफ 13 गेंदों में 40 रनों की शानदार पारी. और उसके बाद जो उन्होंने स्टेटमेंट दिया कि मैं अपने गांव की मिट्टी के लिए जब भी अच्छा परफॉर्मेंस देता हूं तो मुझे काफ़ी सुकून महसूस होता है. और कंसिस्टेंसी है उनके परफॉर्मेंस में, इसलिए आईएसपीएल में बतौर बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट चुने गए. कई बड़ी काफ़ी कम उम्र में कई बड़ी अचीवमेंट उन्होंने हासिल की. रसायनी का नाम पूरे रायगढ़ में मशहूर किया, फिर रायगढ़ का नाम पूरे महाराष्ट्र में मशहूर किया, और महाराष्ट्र का नाम पूरा टेनिस विश्व में मशहूर किया, टेनिस की दुनिया में. नए गेंदबाज यश नांदुरकर. यश नांदुरकर नए गेंदबाज. रजत मुंडे स्ट्राइकर एंड पर. पहले ओवर में 12 रन बगैर नुकसान. एसपी सांबारली वेताळदेव. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे यश नांदुरकर. सचिन तेंदुलकर, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, अजित अगरकर, इन करों ने बहुत कुछ किया. यश नांदुरकर तू भी कुछ कर अपनी टीम टेम्बिवली के लिए, लेकिन उनके सामने है मिस्टर कंसिस्टेंट रजत मुंडे. हल्के हाथों से कलाई के सहारे मोड़ा इस गेंद को. शॉर्ट स्क्वायर लेग को चीरती हुई गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर. मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में जो खिलाड़ी थे उन्होंने आकर इस गेंद को फील्ड करने की कोशिश की. हालांकि कोशिश में थोड़ा सा हल्का सा फंबल देखते ही रजत ने पहले को दूसरे में कन्वर्ट किया. रजत पहुंचे इन 2 रनों से अपने व्यक्तिगत 9 रन. और गेंदें खेली उन्होंने 5. टीम का टोटल आ चुका है 14 रन. ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, हल्की सी अपील हुई, लेकिन उस अपील को नकारते हुए विजय बालाजी. वेल एक्सपीरियंस क्रिकेटर है विजय बालाजी. डेरेवली गांव से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी बेहतरीन ऑलराउंडर. और टेनिस क्रिकेट डॉट इन में जो रिप्ले दिखाया गया इस गेंद पर, तो सीधा पिचिंग लेग स्टंप. एक बार पिचिंग लेग स्टंप हो तो एलबीडब्ल्यू मिलना काफ़ी मुश्किल होता है किसी भी बॉलर के लिए. और यह उठाया नहीं बल्कि उड़ाया गेंद तारामंडल में. आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का.
एसपी ब्रदर्स के ओनर आकिब आकिब शेख इनकी तरफ से रजत अगर 50 लगाते हैं तो 5,000 का इनाम। रजत मुंडे इनके ऊपर पैसों की बारिश उनके फ्रेंचाइजी द्वारा फुल टॉस गेंद की। आप एक ऐसे खिलाड़ी को ऐसी गेंदें नहीं डाल सकते जो इन्फॉर्म हो, जो टेक्निकल करेक्ट हो। वो खराब गेंदों को नसीहत इसी तरह देंगे। टीजे जलवा बिखेर रहे हैं रजत मुंडे। एक जलजला, एक तूफान, एक आंधी, एक सुनामी। रजत मुंडे जैसे नाम की एक आंधी, तूफान, सुनामी मैदान के अंदर नजर आ रही है। जिस अंदाज से वो खेल रहे हैं बतौर बल्लेबाज, सोच उनकी अच्छी है, टेक्निकल करेक्ट है। जो खराब गेंद मिले उसके ऊपर प्रहार, अच्छी गेंद मिले उसे सम्मान का। सीधे बल्ले से ड्राइव किया यहाँ पर डीप एक्स्ट्रा कवर पर, एक रन जरूर मिला और इससे एक रन से बढ़ता हुआ टोटल 25। दूसरा ओवर चल रहा है, 25 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। काफी तगड़ा मुकाबला होगा इन दोनों टीमों के बीच। एक भिवंडी से आई हुई टीम है, भिवंडी तहसील से, तो एक खलापुर तहसील से आई हुई टीम, एक रायगढ़ डिस्ट्रिक्ट, दूसरा ठाणे। लेकिन क्रिकेट में भले ही मैदान के अंदर दोनों टीमें जीतने की कोशिश करेंगे, लेकिन मैदान के बाहर दोनों अच्छे दोस्त। ऑन साइड के ऊपर बहुत ही बढ़िया खेला, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। डीप स्क्वायर लेग के ऊपर गेंद को फील्ड किया गया, सिंगल तो जरूर मिला। 26 पे पहुंचता हुआ टोटल दूसरा ओवर चल रहा है। 13 की औसत से ये 26 रन आ चुके हैं 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद। 13 की औसत से अगर ये टीम आगे खेलती है इसी तरह तो 65 बनेंगे 5 ओवर की समाप्ति के बाद। आपको ये 5 ओवर खत्म करने हैं। तमाम दर्शक जो इस मैच का मजा ले रहे हैं tenniscricket.in के जरिए अपनी बड़ी टीवी स्क्रीन पर, अपने मोबाइल स्क्रीन पर, उन सभी का मैं स्वागत करना चाहूँगा। मैदान पर जितने भी दर्शक दोपहर की भूख को भूलकर रजत मुंडे की रनों की भूख को देख रही है, उनका भी मैं स्वागत करना चाहूँगा। स्टार ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज बाय स्टार क्रिकेट क्लब ओवे। तो आरसीसी पेट के कप्तान आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, लेकिन ओवर नंबर तीसरा लेकर आए हैं गेंदबाज प्रतीक पाटिल। हॅलो. तर यानंतर भादवड वर्सेस आरसीसी पेठ असा सामना असेल. दोन्ही संघ रेडी पोझिशनमध्ये राहायचं आहे. सोहेल शेख इथे आलेत. वेलकम सोहेल. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टीम का टोटल आ चुका है 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। रजत मुंडे अभी भी क्रीज पे मौजूद है। 9 गेंदों में 20 रन जिन्होंने बनाया और यह खूबसूरत ऑफ ड्राइव गेंद सीधा गई डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। शुगा के चेहरे को देखते रहा, लेकिन क्रिकेट के प्रेमी, क्रिकेट के दीवाने रजत के इस खूबसूरत ऑफ ड्राइव को देखते रहे। और ये बैक टू द बॉलर, एक आसान सा कैच। इतनी अच्छी इनिंग चल रही थी रजत की और एकदम से ग्रहण लग गया। जिस तरह चांद पे ग्रहण लगता है उसी तरह रजत मुंडे के इस इनिंग के ऊपर ग्रहण लगाया गेंदबाज प्रतीक पाटिल ने। बैक टू द डगआउट, बैक टू द बॉलर, ड्राइव करने की कोशिश की थी और एक आसान सा कैच। गेंद हवा में रही, बॉलर ने अपने काम को पूरा किया और ये पहला झटका मिला टीम एसपी सांबाली को रजत मुंडे के तौर पर।
हॅलो. तर भादवड संघाचे करेश जर इथे आले असतील तर करेश आपण यावं. व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. तो नए बल्लेबाज ओंकार पाटिल, एक और बाएं हाथ के बेहतरीन ऑलराउंडर। गेंदबाज प्रतीक, राइट आर्म राउंड द विकेट। सीधे बल्ले से ओंकार ने इस गेंद को खेला लॉन्ग ऑफ के ऊपर, खिलाड़ी तैनात। थोड़ी सी मिसफील्ड और उसका फायदा मिलता हुआ 2 रन पूरे किए गए और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ा जो रन रेट हमने देखा 13 की औसत से 65 तक ये टीम जा सकती थी। रजत मुंडे के आउट होने की वजह से शायद 10-15 रन इधर उधर या 65 से 75 भी हो सकते हैं। बाकियों ने अपना क्लास दिखाया, बाकियों ने अपना टेम्परामेंट दिखाया, बाकियों ने अपना गुणवत्ता के आधार पर खेल दिखाया, तो ये रन बन सकते हैं। लेकिन रजत मुंडे के आउट होने के बाद इनको दबाव ना लेकर एक नेचुरल जो इनका खेल है वो अगर खेलते हैं तो रन ये जरूर बनेंगे, वरना 10-20 रन इधर उधर आपको नजर आते हुए नजर आएंगे। ठोक दीजिए। चुके हैं। सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गई है सारी मंजिलें, सो गया है डीजे टन टन। तो जरा- मैच की तरफ हम चलेंगे। थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए। क्रिकेट एक हाई नहीं टेंशन नहीं, ड्रामा हंसी रहता है। मजाक तो होना ही चाहिए, लेकिन इस गायक की आवाज आपको पसंद आई है तो जरा जोरदार तालियां हो दोस्तों प्रवीण दोगाड़ी जी के लिए। और संदीप पाटिल, आपके लिए तो मैं यही कहूँगा, क्योंकि जिस तरह से आपने हमारे एसोसिएशन का बागडोर संभाला है, उसके लिए एक मराठी गाना है आपके लिए। मैं ज़रूर इसके बाद, इस ओवर के बाद मैं आपके खिदमत में पेश करना चाहूँगा आपकी तारीफ में। टीम का टोटल 33। ऊंचा खेलने की कोशिश की, थोड़ी देर हवा में जरूर थी। दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी। इन 2 रनों के साथ 35 में आता हुआ टोटल। 3 ओवर का खेल यहां पे समाप्त हो चुका है। ड्रिंक्स मैदान के अंदर जाएगा। संदीप पाटिल के लिए तो मैं एक ही गाना कहना चाहूंगा और सभी लोगों को वो पता है। मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल गड्या तुलर आता भीती कशाची, परवा बिकुणाची, मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची। तो ये गाना आपके लिए, क्योंकि जिस तरह से आपने, चलिए सोहेल और कुणाल ठाकुर इनकी तरफ से हमारे लिए 500 आ चुके हैं। चलिए मोबाइल का थोड़ा इस गाने के लिए थोड़ा बाहर हल्का हुआ है, थोड़ा हल्का हुआ है। एटीएम से शायद पैसे निकालने न पड़े। नहीं नहीं, आप स्टार के इस मंच के ऊपर हैं, ये लोग ऐसे वैसे नहीं है, क्योंकि बहुत सालों की ये परंपरा है प्रवीण जी। क्योंकि जब स्टार ट्रॉफी का आगाज होता है ना, तो ये ट्रॉफी खेलने के लिए ये रायगढ़ की टीमें तरसती नहीं है, बल्कि रायगढ़ के बाहर की टीमें भी इस टूर्नामेंट को खेलने के लिए तरसती है। हमारे रईस सेठ पटेल, इनका यहाँ पर आगमन हो चुका है। रईस भाई आइए, स्वागत है आपका। तो प्रवीण जी, हर विभाग से इस टूर्नामेंट में टीमें खेलने के लिए आती है और 2 मर्तबा 4 व्हीलर कार इस टूर्नामेंट में दी गई है। निश्चित रूप से, और रिकॉर्ड भी है इस टूर्नामेंट का। मुझे याद है जहीर पटेल ने जब मुझे पहली बार बुलाया था, एक मेहमान आए थे, हालांकि कुछ डोनेशन देने वाले थे, उन्होंने बड़ा चढ़ा के डोनेशन दिया इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइजेशन के कमेटी को देखते हुए। अभी भी मुझे याद है, बहुत 2-3-4 साल हुए होंगे शायद। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर 3 ओवर के खेल की थोड़ा स्पीडअप पण करा, कारण उशीर जास्त होतोय। अजून 3 सामने बाकी आहेत। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर 3 ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 35 रन। 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैच की तरफ हम चलेंगे।
गेंदबाज सोहम, सोहम पाटील, हॅलो. तर रजत मुंडे यांचा संघ पाहायला गेला तर पनवेल प्रीमियर लीग ऋतिका 11 या नावाने खेळणार आहे. त्या संघाचे पुरस्कर्ते केशव शेठ करावकर इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि त्याचबरोबर विक्रम पाटील हे देखील आहेत मुरबीचे, त्यांचं देखील स्वागत आहे. हाँ, निश्चित रूप से सभी मेहमानों का स्वागत. केशव शेठ करावकर एक बड़ी ऊंची हस्ती है, कई सालों से ये उनकी टीम पैक हो रही है टेनिस की दुनिया में, यकीन मानिए. और टेनिस की दुनिया के फ्रेंचाइजीज का नाम हमेशा याद किया जाता है. शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, इसे कट किया पॉइंट के ऊपर से, लेकिन गेंद ने रास्ता थोड़ा सा नापा जरूर, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर. रिया यहां पर दिल ले गया ये खूबसूरत शॉट. मयूर जांबड़े द्वारा ऑन साइड के ऊपर कड़ा प्रहार, लेकिन गेंद हवा में कैच होने की संभावना. और इसी के साथ मयूर जांबड़े के बारी का एक चौवा जरूर उन्होंने लगाया था, लेकिन उसके बाद दिया बुझने से पहले जिस तरह फड़फड़ाता है वो फड़फड़ाता हुआ चौवा हमें नजर आया. रजत के बाद एकाएक विकेटों की श्रृंखला लग चुकी है. उसके बाद ओंकार पाटिल अपना विकेट दे बैठे और उसके बाद आउट होने वाले खिलाड़ी थे मयूर जांबड़े. शुरू होने जा रहा है. वैकुंठवासी हरिभो भागा पाटिल इनके स्मरण में कल से कसरखंड में एक बहुत ही बढ़िया रजनी क्रिकेट शुरू होने जा रहा है. और कल बड़ा पोल है, तो उस पोल का आप tenniscricket.in की तरफ से मज़ा लेना ज़रूर मज़ा लीजिए. उस tenniscricket.in की तरफ से वहाँ पर उनका ही सीधा प्रसारण उनके ही द्वारा किया जाने वाला है. और 6 की 6 रातें दर्शकों के लिए खाने की सुविधा है. टीम का टोटल 39. ओवर नंबर चल रहा है चौथा. टीम का टोटल है 39. एसपी चांबारली अब संकट में आ चुकी है. मैच की तरफ हम चलेंगे. ये ऊंचा खेला है, क्या ये लंबा भी है? ऊंचाई ज्यादा, थोड़ी सी लंबाई कम थी. मिड विकेट पर रनों को बचाया. ये फील्डिंग है, और ये फील्डिंग अगर सही है तो तारीफ, काबिल तारीफ. और चेक करने को कहा है थर्ड अंपायर. चेक क्या बाउंड्री है क्या ये सटीक तरीके से फील्डिंग हुई है नहीं, क्योंकि बड़ी टूर्नामेंट है, 1.5 लाख रुपए की इनामी राशि है. किसी भी टीम के ऊपर अन्याय ना हो, ये हमारा उद्देश्य है. उद्देश्य ये नहीं है कि चांबाली को छक्का मिल जाए. उद्देश्य ये नहीं है कि टेम्बिवली के ऊपर अन्याय हो. उद्देश्य ये नहीं है कि टेम्बिवली के फील्डर ने सही नहीं किया हो. उन्होंने अगर सही किया तो तालियों की गूंज. इट्स अ सेफ. जरा तालियां होनी चाहिए टेम्बिवली के फील्डर्स के लिए, क्योंकि ये जो जुनून और जज्बा था, ये जज्बा होना ही चाहिए. सीधे बल्ले से इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर. एक रन जरूर मिला. क्या मिलेगा? दूसरा. इससे कहते हैं अच्छे रनिंग बिटवीन द विकेट. जब आपको बाउंड्री ना मिल रही हो, जब आपको 6 नहीं मिल रहे हो, अपोजिशंस अच्छी बॉलिंग कर रहा हो, अपोजिशंस अच्छी फील्डिंग कर रहा हो, तब जाके पहले को दूसरे में कन्वर्ट करना आपको आना चाहिए, ताकि जो दबाव आपके ऊपर बना हुआ है
वो दबाव हल्के हल्के तरीके से ही सही लेकिन अपोजिशंस पर आता रहे। 43 धावा, 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए। स्टार ट्रॉफी 2025 का ये खूबसूरत नज़ारा, नवंबर का महीना। 1 तारीख को हम डीडी स्पोर्ट पर सुनेंगे हमारी आगरी आवाज़, मशहूर आवाज़ मच्छिंद्र पाटिल सर की, डीडी स्पोर्ट्स पर। हिंदी, इंग्लिश और मराठी तीनों भाषाओं में। टीम का टोटल 44 रन। ओवर नंबर 4 खत्म हो चुका है। 11 के औसत से ये 44 रन आ चुके हैं। तेंदुलकर के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा कि ज़्यादा समय न ले। अभी भी इस टूर्नामेंट में, इस मुकाबले के बाद 3 मुकाबले बाकी है और हमें आज ही के दिन पूरे करने हैं, आज ही होंगे। ये तौसीफ ने हमें सूचना दी है। मजा लीजिए क्योंकि शो अभी बाकी है। स्थानीय टीम आरसीसी पेट, अरे दिया था जहीर भाई, आप आए, बाहर आई, लेकिन आप इतनी देर से आएंगे मैंने सोचा नहीं था। फ्राइडे है। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर आखिरी ओवर, स्लॉग ओवर। मोनिश पाटिल मेन स्ट्राइकर बॉलर है ये। मैं तो कहूंगा जिम्मेदारी जो होती है ना आखिरी ओवर की, वो एक ऐसे, पहले मैच में इन्होंने 4 रन देके 2 विकेट हासिल किए थे। चौथा ओवर डाला था टीम की तरफ से। वही मोनिश आखिरी ओवर लेकर आए हैं, वो जानते हैं। हाँ, इन्हें इतना देर क्यों रखा? इतना देर इसलिए रखा क्योंकि स्ट्राइकर इन पर तीसरे ओवर तक रजत मुंडे थे और बाएं के सामने बाया लाना, ये रिस्क उठाना नहीं चाहते थे तेंदुलकर के कप्तान। ये सही रणनीति है। फुल टॉस थी लेकिन उसको उतना कैरी नहीं कर पाए बल्लेबाज। सीधा लॉन्ग ऑफ पर गेंद को फील्ड किया। स्थानीय टीम सोहेल शेख के नेतृत्व में अगले मुकाबले में खेलने वाली है आरसीसी पेट, जिसके ढेर सारे चाहने वाले हैं। अरबाज जैसे तेज तर्रार गेंदबाज आपको खेलते हुए नजर आएंगे। आरसीसी पेट रन मशीन बंटी जोशी आपको खेलते हुए नजर आएंगे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा? लेकिन 1 ही रन, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 46 रन। देखिए इस ओवर में बांध के रखा है। शुरुआती 2 गेंदों में 2 रन, आखिरी ओवर है स्लॉग ओवर। 50-55 मैंने कहा था 13 के औसत से 26 बने थे जब रजत मुंडे स्ट्राइकर क्रीज पर मौजूद थे। 65 बन सकते थे उसी औसत से। लेकिन मैंने ये भी कहा था उनके आउट होने के बाद 10-20 रन आपको इधर उधर देखने का मौका मिलेगा। गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट। जब मैंने ग्राउंड को देखा टेनिस बॉल क्रिकेट के, और जब मैंने कमेंट्री की शुरुआत की तो वहाँ पर जब खिलाड़ी खेलते थे तो खिलाड़ियों को खुद के पैसे निकाल कर एंट्रीज ऑर्गेनाइजर के पास लेकर जानी पड़ती थी। लेकिन आज अगर आप अच्छा खेलोगे तो आपके पीछे फ्रेंचाइजी दौड़ते हैं। और सभी टीमें आज, जितनी भी 8 टीमें खेल रही है ना, सभी को किसी न किसी ने फ्रेंचाइज किया होगा, क्योंकि 8 ही के 8 नामचीन टीमें हैं, जिसकी वजह से अभी हम देख रहे हैं संभाली टीम को भी हमारे फ्रेंचाइजी एसपी ब्रदर्स ने फ्रेंचाइज किया। वही टीम को भी किसी न किसी ने फ्रेंचाइज जरूर किया होगा इस श्रृंखला में। लेकिन बांध के रखा है। आखिरी ओवर की जिम्मेदारी काफी बखूबी निभा रहे हैं। 3 गेंदें अभी भी बची हुई है
और ये उठाया बल्लेबाज अमित मुंडे जो ओपन करते थे संभालने की तरफ से। एक जमाने में इनका जलजला था, एक जमाने में एक दहशत थी, आतंक का दूसरा नाम थे अमित मुंडे। लेकिन देखा टीम मजबूरी में फंसी हुई है, मैं सीनियर हूं इस टीम का, मुझे जिम्मेदारी उठानी है। और जाते ही उन्होंने छक्का लगाया मिड विकेट बाउंड्री के बाहर। ये होता है जज्बा, ये होता है लड़ने की ताकत, ये होती है आप में अगर अच्छा जुनून हो, आप में अगर कुछ कर दिखाने का साहस हो, तो आप विपरीत परिस्थितियों में भी बहुत कुछ कर सकते हो, क्योंकि संघर्ष करने का जुनून आपके जज्बे में होना चाहिए। तो मैच की तरफ चलेंगे हम जरा तेजी से बार बार कह रहे हैं हम। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। अमित मुंडे अपने निजी साथ पर तो खेल रहे हैं, क्या मिलेगा दूसरा? ये ऐसा रन नहीं है, स्ट्राइक रोटेशन नहीं है। एक रन और इसे एक रन से बढ़ता हुआ टोटल ये 53 बने हैं। लेकिन अगर छक्का आता है तो 60 के करीब, और ये मैच रफ एंड टफ होगा, क्योंकि संभालने के बाद भी ओंकार पाटिल है, संदेश मुंडे। अगले मैच का टॉस संदीप सर, आरसीसी पेट बनाम भादुआड़, रईस पटेल इनके शुरुआत टॉस होगा। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस इनिंग के बाद टॉस किया जाएगा। और ये बहुत ही बढ़िया लेग स्टंप से इस गेंद को घुमाया, बाएं हाथ के गेंदबाज के पास जो नेचुरल स्विंग रहता है, उस स्विंग को किया बॉलर ने, और आखिरी गेंद गई डॉट। टीम का रुका हुआ टोटल 53 रन। जीत के लिए 54 रनों की जरूरत। माइक्रोफोन पर आएंगे विनोद पाटिल सर। हॅलो, चला भादुवाड संघाचे संघनायक आपण यायचं लगेच। भादुवाड टीम कॅप्टन, आरसीसी पेट टीम कॅप्टन इथे सोहेल शेख आहेत। चला करेश, हे समचे रईस शेठ पटेल यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील होणारा सामना भादुवाड वर्सेस पेट आयले चला या कॅप्टन या लगेच। चला भादुवाड टीमचे कॅप्टन, आणि जरा स्पीड अप करा। हा दादा ये, स्टेल कॉल। तर भादवड संघाने इथे टॉस जिंकलेला आहे, कॅप्टन आमच्या समेत आहे करेश। चला करेशशीच आमचा कॉन्टॅक्ट झाला होता, करेश टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू। वाईल्ड कार्ड एंट्री ॲक्च्युली म्हणजे म्हणता येणार नाही, परंतु नक्कीच वाईल्ड कार्ड एंट्री देखील आम्ही म्हणू, कारण ऐन वेळेला नक्कीच तुम्ही होकार दिला स्पर्धेमध्ये। कसं वाटलं इथे आल्यानंतर आणि कशा पद्धतीचं आयोजन वाटलं? आयोजन तर खूप चांगलं असतं या साईडला, आणि खेळायला खूप मजा येते, त्यामुळे आम्ही मोस्टली एंट्री भेटत असली तर आम्ही सोडत नाही। आता कंटिन्यू पॉईंटवेलमध्ये जास्त गेल्या वर्षीपासून खेळतो आहे, यावर्षी ट्राय करू आमचा अजून 100% पॉझिटिव्ह झाला पाहिजे क्रिकेट। समोर रायगडातील एक सर्व टॉप लेवलची टीम आपण आपल्या समोर आहे, आरसीसी पेट संघ। काय प्रयत्न असतील आणि काय सांगाल या संघाबद्दल? हां, समोरची टीम चांगलीच आहे, आमच्या मॅचेस होत असतात कंटिन्यू, आणि काय नाही फ्रेंडली आम्ही मॅचेस खेळतो प्रत्येक जागेवर, आणि सोहेलच्या माझी मैत्री पण चांगली आहे, त्या शब्दावर आम्ही कंटिन्यू मॅचेस इकडे पण खेळतो, तर काय नाही मॅच चांगली होईल। खूप साऱ्या शुभेच्छा खरेश होते। सोहेल, टॉस गमावला, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंगच फर्स्ट घेतली असती। यस, तर तुमच्या मनासारखं झालं आहे सोहेल। एक या स्पर्धेचा भाग देखील आहात तुम्ही, तर काय एकंदरीत अजून या स्पर्धेमध्ये काय सांगशील? माझंच टुर्नामेंट आहे, समजा मी असं माझंच समजून चालतो, कारण जेवढे पण भाऊबंद आहेत सर्व आपलेच आहेत, आणि एकत्र आम्ही नेहमी असतो। नेहमी मला साथ दिलेला आहे तौसिफ भाई, सोहेल भाई, निकू सारखे, हे सगळं पाठिंबा असतात, आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही।
यस, खूप साऱ्या शुभेच्छा. कारण मी म्हणूनच म्हटलं, कारण सोहेल एक भाग आहे या स्पर्धेचा, तर त्यांनी तेच सांगितलं. यस, बोलूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये आवाज ऐकूया. विनोदजी पाटील भोपर, जे कल्याण डोंबिवली क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आत्ताच नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून अर्ज झालेले आहेत, त्यासाठी देखील त्यांना शुभेच्छा. ओटू विनोद पाटील सर, त्याचपूर्वी रमजान शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील स्वागत. हॅलो, थँक्यू व्हेरी मच प्रवीण दुगाडे सर, थँक्यू व्हेरी मच संदीप सर. क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत स्टार ट्रॉफी, अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक, शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन. मैदानावरती सामना सुरू आजच्या दिवसातील हा चौथा सामना, पण आजच्या पोलमधून पहिल्या फेरीतील हा सामना सुरू आहे तिसरा. 54 धावा करायच्या आहेत. उडवलाय मिडॉनच्या वरून, एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू, पहिल्या टप्प्यात सीमा रेषेपार, हा चौकार. ओव्हर द विकेट समोर त्या ठिकाणी आपण बघतायत प्रतीकला. चांगला चेंडू होता, थोडासा गतीमध्ये आपण बदल करताना पाहिला, थोडासा हात देखील आणला होता आणि हलक्या हाताने प्लेस करत असताना एक धाव पूर्ण करतात. मैदानावरती आपण बघताय प्रतीक स्ट्राईकवरती प्रथमच येतोय. यावेळेसचा वीरेश पाटील. टार्गेट आपण पाहिलं तर 54 धावांचे, जसा रजत बाद झाला पहिल्या इनिंगमध्ये लवकर, त्यामुळे धावसंख्या जी आपल्याला वाटत होती की फार मोठी होईल ती करता आली नाही. हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. दिशेपासून बरकटले, चुकीची लेंथ आपण बघतायत आणि व्हाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ते 8. टार्गेट आपण जर पाहिलं तर 54 धावांचं टार्गेट आहे. तर 10.80 रिक्वायर्ड आहे. हा चेंडू यावेळेस आपण बघतायत व्हाईट यॉर्कर, चांगला कमबॅक. आधीचा चेंडू थोडासा बाहेर होता, हा थोडासा आत घेतलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकतायत, अँगलिंग करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते अँगल डावखुऱ्या फलंदाजांना तो नेहमीच मिळत असतो, कारण की ते ओव्हर द विकेट असतात. उजव्या हाताच्या फलंदाजाला तो अँगल आपोआप क्रिएट होत असतो. आपण बघतायत हा डॉट बॉल. ओमकार पुन्हा एकदा, यावेळेस थ्रू द कव्हर, फिल्डर लॉंग ऑफरनं जाऊन चेंडू कव्हर करताय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पण तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघताय ती म्हणजे पूर्ण 10 धावा झाल्यात. अजूनही 44 धावांची गरज आहे. फार मोठं टार्गेट नाही, पण एक फायटिंग टोटल जरूर आहे. सांबारले संघ कशा पद्धतीने या टोटलवरती लढतो, या टोटलला कसं मोठं बनवतोय. पण टेंबिवली संघाने मागच्या मॅचमध्ये 71 धावांचा डोंगर पालथा केला होता. आज मोठ्या चेसेस आपण बघितल्या. चांगला चेंडू गुडलँडवरनं बाहेर निघतोय, सरळ विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल. अशा प्रकारे षटक पहिलं संपल्याचा इशारा अंपायर करतायत. स्पर्धा आपण बघतायत स्टार ट्रॉफी, औमा एज्युकेशन अँड सोशल असोसिएशन व स्टार क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्टार ट्रॉफी, ज्या स्पर्धेची चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये होत असते. ज्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी फक्त रायगडचे संघ नाही, तर ठाणे जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील संघही या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक असतात, कारण आयोजन इतकं सुंदर असतं आणि भरघोस बक्षिसं असतात. विशेष करून जरा स्पीडअप करा पाटील साहेब, लाईट टाईम झालेला आहे. वेळ जास्त घेऊ नका प्लीज प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. आपण बघा सगळ्या मॅचेस 5 ओव्हरच्या कव्हर करायच्या आहेत आणि एव्हाना खरं तर चौथी मॅच संपायला हवी होती, चौथी सुरू व्हायला हवी होती, पण तसं काही घडलं नाही. आपण जर पाहिलं तर या पोलमधून आपण तिसरीच मॅच या ठिकाणी खेळतोय. फिल्डिंग लगेच लावून घ्या. सांबारली संघ आयोजकाच्या सूचना आहेत, वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करा प्लीज. तर 10 धावा धावफलकावरती आणि आता मात्र विजयासाठी हव्यात एकूण धावा 44. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये रिक्वायर्ड 11.00.
आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीमधून जिंकणारे हे दोन संघ जे दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या समोर, यानंतर जयदुर्गा भादवड वर्सेस RCC पेट. आणखीन एक जबरदस्त बॅटल आजच्या पोलमध्ये, एकापेक्षा एक धुरंधर संघ आपण खेळताना बघितले आणि आणखीन काही संघ तयार आहेत. भादवड आणि पेटमध्ये यानंतर मॅच होईल. हा चेंडू जाऊ दिलाय आउटसाइड दी ऑफ स्टंप. फलंदाजाने सोडला, विकेट किपरनेही सोडला आणि शॉट थर्डमॅननेही सोडलाय. वाईट +4, एकूण मिळते धावा 5. मध्ये पण संदेशचा चेंडू ऑफस्टंपच्या हॅलो. बाहेर होता. तर याचबरोबर बिल्डर्स अँड डेव्हलपर सन्माननीय भालेराव साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावरती त्यांचं स्टार ट्रॉफीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय भालेराव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉल आपण बघतायत. संदेश आधी धाव फलकावरती धावा फारशा नाही आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आलेले आहेत आणि आता आपण बघतायत या ओव्हरमध्ये एकही चेंडू नाही पण धावा आलेल्या त्या म्हणजे एकूण 6. म्हणजे जणू काय एखादा षटकारच आलाय की काय, या पद्धतीने या ओव्हरमध्ये या 6 धावा आल्यात, एकही चेंडू नाही. 0 बॉल आत्तापर्यंत आणि 6 धावा मात्र खर्च केल्या आहेत. संदेशने दबाव स्पष्टपणे जाणवतोय. मागच्या मॅचमध्ये प्रतीक लवकर बाद झाला होता पण कुठेतरी या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा तो जरूर प्रयत्न करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ बॅटची एज, फाईन लेगचा फिल्डर जज करतोय. एक्सोपा जेल पहिल्या विकेटचं पतन प्रतीकच्या रूपाने टेंबिवली संघाला लागतोय हा पहिला धक्का. त्याचबरोबर आताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, रिसी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बिल्डर्स अँड डेव्हलपर सन्माननीय संजय भालेराव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्टार ट्रॉफीमध्ये नक्कीच आम्ही मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करतोय. रेशेठ पटेल यांचे जुबलिक आहेत आणि नक्कीच आज वेलात वेल काढून सन्माननीय संजय भालेराव साहेब इथे उपस्थित झाले, त्याबद्दल संपूर्ण कमिटीच्या वतीने त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. प्रतीक बाद झाला. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी येतोय. अल्ताफ शेख तिसऱ्या क्रमांकावरती. अल्ताफ सातत्याने या संघासाठी जबरदस्त कामगिरी करत आला. एक बहारदार कारकीर्द त्याची राहिलेली आहे. आल्यानंतर चेंडूची तपासणी करतोय. चेंडू कसा आहे, टणक आहे, बाउन्स कसा आहे. टेनिस बॉलमध्ये आपण नेहमी जेव्हा नवीन फलंदाज येतो तेव्हा या गोष्टी तो चेक करत असतो. बॅटिंगला जाण्याच्या आधी सलामीवीरही चेंडूची तपासणी करूनच मैदानावरती जात असतात. संदेशचा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. वेग होता प्रचंड. आता मात्र संदेशला कुठेतरी सूर गवसलाय. पहिले 2 चेंडू फेकत असताना संदेशला आपण बघितलं की त्याचा सैरफेर मारा आपण पाहिला, मात्र त्यानंतरचे 2 चेंडू अप्रतिम हाताळले. प्रतीकसारखा एक मोहरा टिपला आणि आता मात्र इथे अल्ताफला शांत ठेवले. संदेश पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ओ हो, विकेट किपिंग खूप साधारण बघायला मिळते. बायच्या रूपाने या मिळतील धावा 4. शादी तो करनी चाहिए प्रवीण दुगाड़े सर को, लेकिन अभी तक कुंवारे हमारे प्रवीण दुगाड़े, जिनका मोबाइल गुम हो गया है. तो संदेश ओहो विथ द टर्न पाठवलाय पण तिथे प्रोटेक्शन दिलंय. बघा गोलंदाज खरा तोच असतो ज्या पद्धतीने फिल्डिंग लावतो ना त्याच पद्धतीने गोलंदाजी करतो. आपण या षटकामध्ये आपण पाहिलं की 2 चेंडू अवांतर आले पण त्यानंतर चांगलं कमबॅक. मगाचा चेंडू ओमकारला गॅदर करता आला नाही, तोही डॉट असता. पण या दरम्यान आपण बघतायत सिंगल येते धावसंख्या धावफलकावरती. एकूण झाले 21. वेळ जास्त घेऊ नका.
आणि बघा या दरम्यान या 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नकार दिलाय. गरज होती का? तर एक महत्त्वाची अनाउन्समेंट करतोय. मगाशी आम्ही सांगितलं की प्रवीण दुगाडे सरांचा मोबाईल हरवलेला आहे, पण ज्या कोणी नेलाय त्याच्या हे लक्षात नाही की ते कव्हर झालंय व्हिडिओमध्ये. कॅमेरा आमचा चालू होता, त्यामध्ये ज्याने मोबाईल घेतलाय ते त्या ठिकाणी दिसतंय, आणि ज्या कोणी नेलाय त्याने स्वतः येऊन तो द्यावा किंवा कुणाच्या हातात तरी पाठवून द्यायचा. अन्यथा कंप्लेंट जर केली आणि तो व्हिडिओ जर पोलीस स्टेशनला दाखवला तर त्या व्यक्तीला व्हिडिओ व्हायरल देखील केला जाईल. बघा ज्या कोणी व्यक्तीने मोबाईल नेलेला आहे त्याच्याही लक्षात नाही. आमचे सगळे कॅमेरे चालू होते www.tenniscricketचे. त्या कॅमेऱ्यामध्ये ते काहीच झालं आम्हाला मागाशी सांगितलं नव्हतं आमच्या खरं तर या टीमने, टेक्निकल टीमने, पण त्याने आता सांगितलं की आपण ते कवर झालेलं आहे. ज्या कोणी मोबाईल नेला आहे त्याचा चेहरा दिसतोय, त्याने तो मोबाईल चुपचाप कुणाच्या तरी हाताने पाठवावा, स्वतः आणून द्यावा. आम्ही एकही शब्द त्याला बोलणार नाही, काही बोलणार नाही, त्याचं नावही घेणार नाही. पण तो व्हिडिओ जर व्हायरल झाला, पोलीस केस तर होणारच, पण व्हायरल झाला तर जी बदनामी होईल ती परत कधी आयुष्यात भरून निघणार नाही. त्यामुळे लक्षात असू द्या. यस, नक्कीच देतील आणून. तर जरा स्पीडअप करा, माझी विनंती आहे दोन्ही संघांना की आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण 3 मॅच अजून यानंतर बाकी आहेत. तर 23 धावा धावफलकावरती आपण बघतोय आणि विजयासाठी अजूनही हव्यात त्या 31 धावा हव्यात. 54चं टार्गेट आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आपण बघतायत संदेश तयार. बॅट्समन त्या ठिकाणी मनीष हवेत आहे. वॅकंड एरियामध्ये चेंडू पडेल. फिल्डर जवळपास कुठलाही नाहीये. पहिली धाव वेगाने तर घेतली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय सफल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 25 धावा झालेल्या. षटक या ठिकाणी दुसरं संपन्न होतंय आणि अजूनही आपण पाहतो 29 धावा करायच्यात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड रेट 9.67 प्रति ओव्हर मागे हा रिक्वायर्ड रेट राखावा लागेल. वेळ जास्त घेऊ नका, सगळ्यांनी एकत्रित येऊ नका प्लीज, विनंती करतोय. आयोजकांच्या सूचना आहेत मित्रांनो, कारण ऑलरेडी आपण भरपूर मागे चाललो आहे. 3:30 वाजून गेलेले आहे. अजूनही पहिल्या फेरीतला 3रा सामना सुरू आहे आणि पंचांनाही ही सूचना असणार आहे आयोजकांच्या वतीने की आपणही त्या ठिकाणी स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या त्यांना वेळेच्या बाबतीत प्लीज. विजय बालाजी, मॅन फ्रॉम डेरिवली, कोण विसरले नाव, या नावाने सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं. डेरिवली नावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक ओळख निर्माण करून दिली. अनेक मैदानं गाजवली. अनेक व्यावसायिक संघातून खेळताना आपण विजय बालाजीला पाहिलं. आज तोच विजय बालाजी, तोच अनुभव घेऊन पंचांच्या भूमिकेत स्टार ट्रॉफीमध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहतात. दुसऱ्या बाजूला तितकेच नामवंत खेळाडू म्हणून ओळख राहिलेले प्रवीण पवार, मॅन फ्रॉम पनवेल. सगळी लेजंड मंडळी जे आज अंपायर करतायत त्यांनी एक काळ गाजवला आहे. काही जण आजही गाजवत आहेत, काही पुढेही गाजवतील. बॉलिंग मार्कवर परिवर्तन आपण बघतायत. रचित मुंडे त्या ठिकाणी तयार होतोय. पायातला चेंडू ऑन साईडला टर्न केला. फिल्डर आहेत, थोडंसं पंबल झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ऑलरेडी धावफलकावरती धावा कमी आहेत आणि अशा प्रकारची फिल्डिंग संघाला पराभवासाठी कारणीभूत ठरू शकते. रजत मुंडे लवकर बाद झाला. धावसंख्येचा ओघ कमी झाला. रजत अत्यंत शांत स्वभावाचा खेळाडू, पण जेव्हा मैदानावरती उतरतो तितकाच आक्रमकतेने खेळत असतो. 100% कमिटमेंट तो नेहमी देत असतो. आज तुम्ही यूट्यूबवरती रजत मुंडे टाईप केला त्याच्या असंख्य इनिंग तुम्हाला बघायला मिळतील. स्वीप केलाय, फक्त दिशा दिली, सफल झाले होते. फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि गेलाय सीमारेषेच्या पार. येतोय हा चौकार. अजून आपण जर पाहिलं तर विजयासाठी या ठिकाणी 23 धावांची गरज आहे. स्कोरर आमच्या या ठिकाणी आलेले आहेत. शहजाद पटेल,
कारण की आमचे शांताराम जाधव यांना थोडासा रेस्ट हवा होता लंच ब्रेकसाठी. आणि हो, इथे मात्र फलंदाज होतोय बाद, विकेट मिळते आणि टेंबिवली संघाला लागतोय हा धक्का तिसरा. जवानी तो फिर से लौट कर नहीं आती है और बुढ़ापा तो कभी खत्म नहीं होता है मरते दम तक. सिडीजे आपण सांगतायत पण मैदानावरती फलंदाज बाद झाला. आपण बघताय त्या ठिकाणी अल्ताफ बाद झाला आणि मैदानावरती येतो न्यू बॅटर आदित्य भोईर. इक्वेशन जर आपण पाहिलं तर यावर्षी एकूण चेंडू झालेले ते म्हणजे 3 झालेले आहेत. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 15 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 23 धावा हव्यात. मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न चांभारली संघाचा सुरू आहे. SP ब्रदर्स या नावाने हा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला पृथ्वीक 11 जय हनुमान टेंबिवली हा संघ खेळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला फील्डर डीप मधून येत आहेत. पहिली धाव घेतली, दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय आणि या 2 धावा बघूया. थर्ड अंपायरला रेफर केलंय पंचांनी, विजय बालाजी सरांनी. बघूया तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. आपल्याकडे यंत्रणा आहे, आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, आपण त्याचा वापर करणार आहोत आणि नक्कीच कुणावरही कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, खेळामध्ये ट्रान्सफरन्सी निर्माण व्हावी, पारदर्शकता निर्माण व्हावी, त्यासाठीच आपण या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. पण बघूया, चेक करूया आणि नॉट आउट आहे. पंचाच्या मनात शंका होती त्यामुळे त्यांनी तो धोका पत्करला नाही. पण रनिंग बिटवीन द विकेट बघा टेंबिवलीचं चांगलं राहिले. अगदी पहिल्या ओव्हरपासून जणू काय पायाला चाकं लावल्यात या पद्धतीने ते धावत आहेत. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 33 धावा झाल्यात. 21ची अजूनही गरज आहे. हो, खोदून काढलाय, समोर आहेत फिल्डर आणि तिथे अंदाज चुकलाय, चेंडू गेलाय निघून सीमारेषेबाहेर. चौकार. आणि या चौकाराने समीकरण सोपं होत आहे. छोट्या छोट्या पार्टनर्स छोट्या छोट्या पार्टनरशिप संघाला नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत. हा देखील खोदून काढला अलंग द ग्राउंड. का फिल्डिंग आहे, शॉर्ट विकेटला चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. यश जांभळेला आपण पाहिलं. अशा प्रकारे रजतचं हे षटक संपलेलं आहे आणि या षटकात किती धावा आल्या आम्हाला शेजार सांगतील. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 38 धावा झाल्यात. फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका. या षटकात 13 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या, त्यानंतर आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 बघितल्या. 2 ओव्हरमध्ये धावांची धावगती 12.5ची होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या. एकूण धावसंख्या आपण बघतोय 38. म्हणजे धावसंख्येचा जो ओघ आपण पाहतोय या ठिकाणी 12.67. अजूनही विजयासाठी या ठिकाणी हव्यात धावा. तर 16 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये आणि रिक्वायर्डेड 8.00. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी झालेला आहे. स्पर्धा आपण बघतायत हाऊमा एज्युकेशन अँड सोशल असोसिएशन व स्टार क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार ट्रॉफी, एक बहुचर्चित बहुप्रतीक्षित अत्यंत लोकप्रिय अशी स्पर्धा. ज्या स्पर्धेच्या माध्यमातून याआधी आपण 2 कार मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. अशी ही स्पर्धा आपण पाहताय. चला फिल्डिंग लावून घ्या आणि या आपण लवकर या प्रतीक, कारण की बघा 3 मॅच यानंतर कव्हर करायचे आहेत. कारण की हिवाळ्याचे दिवस आहे, लवकर सूर्यास्त होता, अंधार लवकर होतो, दिवस कमी आणि रात्र मोठी आपण म्हणतोय. तसं मकर संक्रांत नंतर खऱ्या अर्थाने जानेवारीमध्ये आपण पाहिलं तर की दिवस मोठा होत जातो. त्याला अजूनही अवकाश आहे, पण सध्या आपण वेळेचं भान ठेवायला हवं. कारण की ऑलरेडी आपण भरपूर लेट चालू, जवळजवळ अर्धा पाऊण तास आपण मागे आहोत रोजच्या टाईमनुसार. आज सकाळी आपण एक सामना कव्हर केला स्टार ओवे आणि जीवा 11 गावदेवी पेंदरमध्ये. त्यामध्ये ओवे संघाने एक रोमहर्षक विजय प्राप्त केला, 72 धावा चेस केल्या आणि सुपर 8मध्ये हा संघ दाखल झाला. वेळ जास्त घेऊ नका प्लीज, भरपूर वेळ वाया गेला या
मॅचमध्ये. ही मॅच संपायचं नाव घेत नाही आहे. तर 12 बॉल आणि 16 धावांची गरज. स्ट्राईकला बॅट्समन आपण बघतो त्या ठिकाणी आदित्य. विथ द टर्न खेळायचा प्रयत्न पण खूप जास्त बाहेर निघालाय पडल्यानंतर. व्हाईट बॉलचा इशारा. ही चिंतेची बाब राहिली चांभारी संघाची गोलंदाजीमध्ये. खरं तर धावफलकावरती फारशा नव्हत्या. रजतच्या बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे वाईटसाठी. बॉलिंग साईडने हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि पंचांच्या निर्णयाविरुद्ध कुठेतरी त्यांनी ते आक्षेप घेतला तर चॅलेंज केलं आहे पंचांच्या निर्णयाविरुद्ध. बघूया थर्ड अंपायर त्या ठिकाणी चेक करतील. वाईड आहे आणि पंचांचा जो निर्णय होता तो योग्य होता. पडल्यानंतर खूप 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 जास्त बाहेर गेले त्यामुळे रिव्ह्यू संपलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. त्यामुळे प्लीज आता रिव्ह्यू मिळणार नाही तुम्हाला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 39 धावा झाल्यात. खोदून काढल्या ऑन साईडला टर्न केला अलंग द ग्राउंड चेंडू गेला डीप मध्ये. फिल्डर फार वेगाने आल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. या 2 धावा होतील का आणि झालेल्या आहेत. सिंगल डबल्स नाही लक्ष आपण चेस करू शकतो माहिती आहे. फक्त चौकार षटकारात मॅचेस जिंकल्या जातात का नाही तर सिंगल डबल्सलाही महत्त्व आहे आणि या क्षणाला या सिंगल डबल्स चालतील टेंबिवली संघाला. आणि त्यामुळे 2 फलंदाज मैदानावरती मोनिश आणि आदित्य खूप चांगली भागीदारी मैदानावरती त्या दोघांमध्ये होत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो 41-41 म्हणजे अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आहे. सांभारली संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल. काहीतरी चमत्कार करावा लागेल. खोदून काढलाय ऑन साईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सहजतेने एक धाव पूर्ण होते. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 42-21 आपण पाहतोय. 12 धावांची गरज आहे. या ओव्हरमधले अजूनही चेंडू जर आपण पाहिले तर 4 चेंडू शिल्लक आहे म्हणजे 10 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी धावा हव्यात एकूण 12. 10 चेंडू 12 कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. लेफ्ट हँडेड बॅटर प्रथम स्ट्राईकवरती बऱ्याच वेळानंतर मोनिश त्या ठिकाणी येतोय जो 2 वरती नॉट आउट आहे. पण बराच वेळ नॉन स्ट्राईक इनला होता. ज्या पद्धतीने आदित्यने आपल्या स्ट्राईकचा फायदा घेतला आदित्य खेळतोय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वेळ जास्त घेऊ नका. सांभारली टीम भरपूर वेळ या ठिकाणी आपण घेत आहे. मला माहिती आहे डावपेच फार महत्त्वाचे असतात. प्लॅनिंग महत्त्वाचं असतं पण वेळेचंही महत्त्व तितकंच जास्त आहे या क्षणाला. गोलंदाज तयार. संदेश ऑन साईडला वळवलाय बॉटम हँडच्या साईने. फिल्डर आहे डीपमध्ये. थोडंसं पंबल झालं आणि बघा हो नाही करता अखेर नकार दिलाय. चांगला थ्रो येतोय. 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 43. अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची गर्दी डाव्या बाजूला भरपूर संख्येने बघायला मिळते. उजव्या बाजूला काही प्रमाणात प्रेक्षक आहे पण या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये आपण प्रचंड गर्दी बघणार आहोत. आणि यानंतरचा सामना भादवड वर्सेस पेठ. आणखीन एक जबरदस्त बॅटल. भिवंडी तालुक्यातील आणखीन एक दादा संघ एक नावाजलेला संघ. त्याच्यासमोर याच विभागातला याच जिल्ह्यातला रातो के कातील म्हणून ज्यांना म्हटलं जातं आज ते तुम्हाला दिवसा खेळताना दिसतील. हलकंसं आपली त्या ठिकाणी चेंडू स्लिप पॉईंटच्या दिशेने जातोय. या दरम्यान लेग बायच्या रूपाने 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 44. अजूनही 10 धावांची गरज आहे. चेंडूचा आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि विजयासाठी हव्या धावा 10. फार मोठा अंतर नाहीये. एखादा मोठा फटका टेंबिवली संघाला विजयाच्या अगदी समीप नेल. पण प्रयत्न करतोय रजत मुंडे आपल्या टीमला या मॅचमध्ये आणण्यासाठी. प्रयत्न तर करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होते रे आणि ते केलेची पाहिजे असं म्हटलं जातं. पायातला चेंडू ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. हलकीशी एज होती त्या ठिकाणी अंपायर सांगतायत त्यामुळे या अपीलला फारसं महत्त्व दिलं जाणार नाही. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 45 झालेली आहे. अजूनही 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7 आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कुठल्याही प्रकारचा टाय ब्रेकिंग मेथड इथे नाही आहे. नाही सुपर ओव्हर ना बॉल आऊट ना कुठल्या प्रकारे टॉसला महत्त्व आहे ना किंवा विकेटला. आधी बॅटिंग करणाऱ्या संघाने ज्या धावा केल्या त्यापेक्षा 1 धाव जास्त करावी लागेल सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमला तरच तुमचा विजय निश्चित. अन्यथा स्कोर लेवल झाला तर चेस करणाऱ्या टीमला
पराभूत मानलं जाईल. उसळणारा चेंडू कुठल्यात वरना, हा डॉट बॉल. आणि आता मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये शिल्लक राहिलेल्या धावा एकूण जर पाहिलं तर 9. 6 चेंडूत 9 करायच्यात. फिल्डिंग खरोखर खराब झाली असं सगळेजण म्हणतायत. फिल्डिंगमुळे जर धावा रोखल्या असत्या शेवटला जास्त शिल्लक राहिल्या असत्या, पण जे झालं ते झालं. आता पुढच्या अखेरच्या ओव्हरमध्ये, या निर्णायक ओव्हरमध्ये इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडूत 9 धावा रोखल्या जातील का, हा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण असे कित्येक रेकॉर्ड होताना बघितले आहेत. 6 चेंडूमध्ये 35 धावा होताना आपण पाहिल्या. 6 चेंडूत 37 धावा करण मडवीने केल्या होत्या गावठाणच्या. पण या मैदानावरती आता 6 चेंडूत 9 करायचे आहेत. पण 6 चेंडूत कधी कधी 4 धावा न होताना आपण बघितल्यात. कधी कधी एक धावसंख्येचंही संरक्षण होताना पाहिलेलं आहे. आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे उद्या घरकुल आणि त्याचबरोबर स्टार ओव्हे ठीक सकाळी 8:30 वाजता इथे यायचं आहे. मॅच लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत, कारण उद्या आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागेल. आणि दुसरा सामना खारघर आणि दातिवलीमध्ये होणार आहे. जर आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असतील, खारघर, दातिवली, घरकुल, स्टार ओव्हे तर इथलाच संघ आहे. तर बघा, SP ब्रदर्सच्या या गोलंदाजाने जर धावा होण्यापासून रोखल्या आणि हा सामना जिंकून दिला तर झहीरभाई पटेल SP ब्रदर्सकडनं 3000 रुपये देण्यात येतील. बघूया SP ब्रदर्सचे सर्वा याचकडून हे बक्षीस आलेले आहे. 6 चेंडू 9 गरज आहे आणि बॉलिंगसाठी यशला मिळणार का? यश या मॅचमध्ये 9 धावा रोखेल का? इतर येणारे वेळ सांगेल. समोर आहे बॅटर आदित्य मोनिशा. कशा रोखल्या जातील? जर असा फुलटॉस येईल तर या धावा रोखणं अशक्य आहे. षटकार. मैदानाचा ताबा घ्या आणि चला RCC पेट संघ आपण डगआउटमध्ये यायचा आहे. आमचे सन्माननीय बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संजय बालेराव साहेब इथून प्रस्थान करतात. साहेब, तुम्ही आलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा स्टार कमिटीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. रईशेर शेठ यांच्या वतीने, त्याचं तोशिफ पटेल. तर नक्कीच इथे मात्र आता सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीला पुन्हा एकदा सुरुवात होती आहे. भादवड वर्सेस पेट या 2 संघांमधली जबरदस्त बिग फाईट. तर नक्कीच इथे 2 सामने सुपर 8 मध्ये संघ क्वालिफाय झाला आहे. तो पृथ्वी 11 टेंबिवली हा संघ. अभिनंदन टीम टेंबिवली आणि अभिनंदन केतनजी तरे या संघाचे पुरस्कर्ते आहेत पृथ्वी 11 टेंबिवलीचे. ते देखील सामना एन्जॉय करतात. तर मॅन ऑफ द मॅच यस विनोद. ओके उद्या घे, चालेल. आठवण दे फक्त, कारण त्यांचा देखील तिकडे सामना आहे. चला, यानंतर दोन्ही टीम सज्ज राहायचा आहे. आमचे तेजस म्हात्रे यांचा संघ बामण डोंगरी आणि माहुलगाव. तर या दोन्ही संघाने देखील उपस्थित राहायचं आहे. आमचे तेजस म्हात्रे इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं. तेजस, आपलं स्वागत आहे. 1 तारखेपासून